मित्रो, विषय आहे गावाचा, गावातील दारूबंदीचा। मागील 7 ते 8 वर्षापासून आमच्या गावामध्ये अवैधपणे चालू असलेला हा दारूचा व्यवसाय ह्या कारणामुळे अनेक गावातील नागरिक मृत्यू पावलेले आहेत। त्यात जर मागील 2 वर्षाचा आकडा पाहायला गेलो तर 8 ते 10 व्यक्ती निव्वळ दारूच्या कारणामुळे मेलेले आहेत। ह्याचं कारण काय? ह्या सर्वांना जिम्मेदारी कोण असू शकतात हे मी तुम्हाला विचारू शकतो। मित्रांनो, याचं कारण एकमेव आहे, गावातील लोकांना लागलेली दारूची लत। म्हणजे दारूबंदी करायची सर्वांची इच्छा आहे, पण दारू प्यायची सुद्धा लोकांना इच्छा आहे, त्यामुळे दारूबंदीच्या कोणी नादी लागत नाही। याचं प्रभावी समस्येचा उपाय म्हणजे आहेत गावातले युवक। गावातले तरुण जर जागृत झाले, दारूबंदीच नाही, आपल्या गावामध्ये होणारी प्रत्येक बेकायदेशीर आणि जी चुकीची गोष्ट आहे ते बंद करू शकतात। आणि हे सर्व करण्याची ताकद आहे गावातील युवकांना। एवढंच सांगायचं एवढं आहे की गावातले सर्व युवक तरुण जागृत व्हा, गावातील जी चुकीची गोष्ट आहे त्याच्या विरुद्ध आवाज उठवा आणि प्रत्येक गावामध्ये दारूबंदी झालीच पाहिजे, ते पण युवकांनीच करून दाखवलं पाहिजे। एवढंच आश्वासन सांगतोय।